ज्यांचं रजिस्ट्रेशन MH12 त्यांचा एक वेगळाच तोरा. असाच आपला आगळा वेगळा तोरा सतत जपणारं शहर म्हणजे आपलं पुणे. अगदी प्रत्येक गोष्टीत म्हणजे कानातल्या भिगबाळीपासून ते हॉटेलच्या पाट्यांपर्यंत पुणेकरांनी सगळीकडे आपलं वेगळेपण जपलेलं आहे. म्हणजे पुण्यात ना जरा वेगळंच असतं बाबा. असा पुणेकरांचा जो ॲटिट्यूड आहे ना तो मला खूप आवडतो. आणि पुण्यातलं हे असंच वेगळेपण शोधण्यासाठी आपण आलोय सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुण्यातल्या विष्णूजी की रसोईमध्ये. नमस्कार, मी मानसी कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत SVC कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कुचिना किचन सोल्युशन्स आणि RR काबेल, प्रिंट पार्टनर लोकमत आणि रेडिओ पार्टनर रेड FM. चला तर बघूया आतमध्ये काय गंमत चालली आहे. जे वेगळेपण शोधण्यासाठी आपण पुण्यात आलोय ना त्याची एकदम जोरदार तयारी सुरू झालेली दिसते. सगळे स्पर्धक आपापले मोदक सजवून अगदी तयार सज्ज झालेले आहेत स्पर्धेसाठी. आणि या स्पर्धेतनं 3 स्पर्धक अंतिम फेरीत दाखल होतील आणि अंतिम फेरीत जे 3 विनर असतील त्यांना संधी मिळणार आहे महामोदकाला हातभार लावण्याची. 10 तारखेला म्हणजेच या येत्या 10 सप्टेंबरला आपल्या सगळ्यांचे लाडके शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 फुटाचा एक खराखुरा मोदक रवींद्र नाट्य मंदिर इथे बनवला जाणार आहे आणि तो सिद्धिविनायकाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जाणार आहे. आता मी फार वेळ घेत नाही, आपण थेट वळूया स्पर्धेकडे, बघूया स्पर्धकांची तयारी किती झाली आहे. मोदक म्हटलं ना की तांदळाच्या पिठाची उकड काढलेला आणि गुळ खोबऱ्याचं सारण असलेला एक पारंपरिक पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो, हो की नाही? पण हाच मोदक किती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतो हे आज आपल्याला या स्पर्धेत कळणार आहे. तेव्हा थेट स्पर्धेकडे वळूया, पण तत्पूर्वी मी आजच्या आपल्या परीक्षकांची ओळख करून देते. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुपर शेफ जयश्री कुबेर आणि त्यांच्या सहकारी अंजली यांचं. या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि अर्थात आम्हा सगळ्यांना, आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्याबद्दल माहिती आहे, पण तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून थोडं तुमच्याबद्दल आम्हाला सांगा. साधारण 92 सालापासून मी माहेरमध्ये अन्नपूर्णा हे सदर लिहित होते आणि त्या काळातच अनेक गोष्टी शिकायलाही मिळालेल्या होत्या. त्याचप्रमाणे सकाळ, साप्ताहिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, अनेक मराठी जी नावाजलेली मासिकं आणि वर्तमानपत्र आहेत त्यामध्ये मी लिखाण केलेलं आहेच. आणि पुण्यात तर आता गेली जवळजवळ 35 वर्ष मी आहे आणि या काळात इथे झालेल्या सगळ्या नावाजलेल्या स्पर्धांना जवळपास परीक्षक म्हणून मी काम केलेलं आहे. अंजली, तुमच्याबद्दल थोडं सांगा. अंजली पुराणिक आणि मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये बेकरी आणि कन्फेक्शनरी असं केलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या स्पर्धा आणि मासिकात वगैरे लिहिलेलं आहे. पुना फेस्टिवल, नवरात्र महोत्सव याच्यामध्ये आयोजक म्हणून काम केलेलं आहे. स्पर्धेसाठी काय निकष असणार आहेत तुमचे? स्पर्धा घेताना आपण या स्पर्धकांना सगळ्यांना उकडीचे मोदक असा विषय दिलाय, पण सारणाचं त्यांना स्वातंत्र्य दिलंय. अगदी बरोबर. म्हणजे पारंपरिक पद्धतीने मोदक जरी असला तरी आतमधनं त्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण करून आपल्याला प्रेझेंट करता येईल. म्हणजे आपल्याला सरप्राईज आहे. आता ते सरप्राईज ते किती कौशल्याने आपल्याकडे घेतायत हे सारणाबरोबर वरच्या पारीवरनं सुद्धा कळायला हवंय. नमस्कार, तुमचं नाव? कुसुम झरेकर. तुमच्या मोदकाबद्दल काय सांगाल? मी 2 प्रकारचे केले, तिखट आणि गोड. मी एक कॅरमल मोदक केलाय आणि एक चिली पनीर केलाय. अरे वा, बघूया, खाऊन बघूया. तुम्ही हे करताना सारण काय वापरलं? ओलं खोबरं, गूळ, खसखस याचं सारण घातलंय आणि तिखटाचं पनीर घातलंय नुसतं. अच्छा. आणि वरून ग्रेव्ही मग नेहमीची आपली चिली पनीरची बनवलेली आहे घरी. तुमच्या मोदकाबद्दल काय सांगाल? मोदक माझं पौष्टिक आहे. म्हणजे एक लेअर पनीरचे, एक आंबा पल्प आणि मध्ये खजूर घातले. अच्छा अच्छा. आणि हा जो गणपती तुम्ही इथे केलाय तो कसला आहे? त्या उकडीच आहे, मोदकांची उरलेली उकड असते. बरं, खाऊन बघूया. तुम्हाला आकार जरा मोठा करावासा का वाटला? स्टफिंग डबल असल्यामुळे त्याचा आकार मोठा होतो.
तांदळाच्या पिठीसाठी मोदकाच्या वेळेला कसला तांदूळ वापरायचा असतो? नवीन तांदूळाला जास्त चिकटपणा असतो, जुना अच्छा. तांदूळ हा कोरडा होत जातो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा पारी करताना चिकटपणा हवा असतो, हवं तसं वळवता आली पाहिजे ती पारी. म्हणून आपली पारी ही चिकट होण्यासाठी तांदूळ हा नेहमी नवा वापरावा लागतो. एक महत्वाची टिप. वास त्याला उत्तम येण्यासाठी आंबे मोहोर याच्यासारखा दुसरा तांदूळ नाही. तुमच्या मोदकांबद्दल सांगा जरा, फार इंटरेस्टिंग दिसतात कारण ते. मोदक निवगरेचा म्हणून केलेला आहे. अच्छा. आणि कोकणात आपण मोदक केल्यानंतर जी पिठी उरते तर मग त्याचं काय करायचं हा प्रश्न असतो. मग त्याला आयत्या वेळेला हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर, थोडं बर. ताक किंवा दह्याचा हात लावून त्याच्या ह्या निवगऱ्या केल्या. मोदक खाऊन बघूया. तुम्ही पहिल्यांदा निवगऱ्या म्हणालात ना, मला आधी वाटतं तुम्ही बाजरीची उकड काढताय का काय, कारण निवगऱ्या म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात पहिल्यांदा बाजरीच येते. पण तांदळाच्या निवगऱ्या ही कल्पना सुद्धा चांगली आहे. पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. पुढच्या स्पर्धकाकडे वळूया. मी गृहिणी आहे, पण फूडशी रिलेटेड सगळं म्हणजे क्लासेस घेणं, केटरिंग ऑर्डर्स हे सगळं घेते. तुमच्या मोदकांबद्दल आम्हाला काय सांगाल? फार वेगळे आणि युनिक दिसत आहेत ते. आज झुणका चाट मोदक केलेले आहेत. काय काय घातलंय त्याच्यात? आतमध्ये झुणका भरलेला आहे, डाळ वाटून त्याचं पिठलं टाईप केलेलं आहे. अच्छा. आणि ते आतमध्ये भरले आहे. वरून पुदिना कोथिंबीर चटणी, चिंचेची चटणी, शेव वगैरे. तुला ह्याच्यामध्ये पिठलं घालावं असं का वाटलं, की बुंदी वगैरे असं का नाही वाटलं? बुंदी कुठलाही पदार्थ, तेलकट पदार्थ आत घातला की ते तेल सोडतो आतमध्ये आणि मग ते ऑइली होतं आणि ती चव वेगळीच लागते. म्हणून हे वापरलं. तुमचं नाव? माझं नाव विद्या तामणकर आहे. मी थंडाई मोदक केलेत, पण अच्छा. त्याच्यामध्ये असा एक ट्विस्ट दिलाय की थंडाईमध्ये सगळे प्रोटीन्सचे भाग असतात, की बदाम असतो, काजू असतो, बरोबर. चारोळी असतात. तर त्याच्यामध्ये आणखीन मी मोदकाचं सारण करताना त्याच्यामध्ये अंजीर आणि खजूर असे 2 आयर्न असलेले पदार्थ घालते. तुमचे हे मोदक बघून एक अगदी मला जरा, मी पुणेकर असल्यामुळे अभिमानाने म्हणावं असं वाटतंय की पुणेकरांनी आपली डोकी चढवली आहेत, तर चांगलीच लढवलेली आहेत. आणि आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याच आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016. तुमचं नाव काय? माझं अर्चना अशोक डोंगरे. मोदक फार सुबक दिसत आहेत तुमचे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? पारंपरिक आहेत धुतलेल्या तांदळाचे, वा. जे गणपतीला आवडतात ते. मोदकाचं वळणं सुद्धा चांगलं आहे. वळलेले मोदक बघतानाही चांगले वाटतात. माझं नाव मुरलीधर हरणे. प्रॉपर मी अमरावतीचा आहे आणि इथे रांजणगाव गणपती इथे कंपनीमध्ये काम करतोय. अच्छा. घरी कोण कोण असतं? वाईफ, आई वडील आणि एक मुलगी. हे मोदक तुम्ही स्वतः केलेत? हो, मी स्वतः बनवतो. क्या बात आहे. आपल्या अख्ख्या स्पर्धेतले एकमेव, आतापर्यंतचे एकमेव पुरुष स्पर्धक आहेत. मला वाटतं एकदा टाळ्या होऊन जातात त्यांच्यासाठी जोरदार. काय मोदकांबद्दल काय सांगाल? कसले आहेत? काय हे उकळीचे मोदक आहेत, गव्हाच्या पिठापासून बनवले आणि सारणासाठी आतमध्ये शेंगदाणं, खोबरं आणि पिठी साखर वापरतात. मला असं विचारायचंय की आज स्पर्धेसाठी म्हणून हा उत्साह आहे की एरवी घरी सुद्धा बायकोला कधी स्वयंपाकात मदत करता? नाही, मला मोदक वगैरे बनवणे खूप आवडते, कारण की जेव्हा जेव्हा आपला गणपती उत्सव असतो तर दरवर्षीच मी मोदक स्वतः तयार करतो, मग ते उकळीचे असो की तळलेले असो, आणि घरी एखाद्या वेळेस मदत करतो. सीमा कुलकर्णी नेलावडे. मी पुण्यातच राहते आणि मी घरगुती कुकिंग क्लासेस वगैरे घेते. अच्छा. आणि मला पदार्थ करण्याची खूप आवड आहे. क्या बात आहे. तुमच्या मोदकांबद्दल काय सांगाल? मी पारंपरिक मोदक केलेत, पण त्याला एक थोडासा ट्विस्ट दिलाय. त्याची सात्विकता पण जपली आहे आणि आपण सण म्हणलं की सगळे गोड गोड पदार्थ खाऊन गणपती बाप्पाला पण थोडासा कंटाळा येत असेल, म्हणून मी कांदा लसूण काही न वापरता दही वडा असा केलाय. त्याचं दिसणं सुद्धा देखणं दिसतंय. क्या बात. म्हणजे वाईन ग्लास मध्ये ते ठेवावेत असं का वाटलं तुम्हाला? मी म्हणजे वाईन ग्लासचा असा विचार नाही केलेला, पण मी असा विचार केला दिसतं तसं नसतं म्हणून फसतं. मी थोडंसं आईस्क्रीम सारखं, म्हणजे लहान मुलं पण अशी घेतील आणि काहीतरी वेगळं, त्यांना थोडंसं तिखट वगैरे असं, म्हणून मी असं केलं विचार. कल्पना मला खरंच आवडली आणि प्रेझेंटेशन सुद्धा असं अट्रॅक्टिव्ह केलेलं आहे तुम्ही. स्नेहल प्रीतम गणे.
मोदकांमध्ये मी सगळे ड्रायफ्रुट्स, खसखस, तांदळाची पिठी आपल्या पारंपरिक पद्धतीने केलेली आहे. अच्छा, कोण बघूया. आणि ट्राय कलर यूज केलेले आहेत, केशर. हो. मंगल जवळेकर, PICT कॉलेजमध्ये PA2 प्रिन्सिपल म्हणून काम करते. अरे वा. त्यामुळे जवळजवळ 10 ते 11 तास बाहेरच जातात. पण मला सकाळीच मी एक चॉकलेटचा बुके करून आले. मग इतकं शॉर्ट नोटीसमध्ये काय करायचं म्हणून मी पारंपरिकच केलेत. माझं माहेर कोकणातलं आहे, दापोली, आणि 4 वर्ष झाली मी पुण्यात आहे आता. अच्छा. मी ब्युटिशियन आहे आणि मेकअप आर्टिस्ट आहे. 16 वर्ष झालं माझं स्वतःचं पार्लर आहे. पण स्वयंपाकाची आवड आहे. 3 रंगांचे मोदक इथे गेलेत. तुमच्या मोदकांबद्दल काय सांगाल? ते अगदी आमच्याकडे वाळवले जातात तांदूळ. अच्छा. नंतर मग त्याची सरसरीत पिठी काढली जाते. आता कुठे कोकणात ठेवता? उन्हात गॅलरी? नाही नाही नाही, फॅन खालीच फक्त. नाही, मी टिपिकल कोकणातली आहे त्यामुळे मला माहिती आहे थोडंसं. सावलीतच वाळवतो? हो, सावलीतच वाळवतो, फॅन खालीच वाळवतो. अच्छा. आणि नंतर घरघंटीमध्ये सरसरीत ते तळून घेतो. कोण बघूया. तुमचं नाव? तारा माहिती. मोदकांबद्दल आम्हाला सांगाल जरा. हो, हा फुटाणा डाळीचा ज्वारीचं पीठ. अच्छा. आणि हे आहे ते मटार आणि खोबरं आणि साखर आहे. ही तिखट केली आहे मटार. अच्छा. आणि हे कव्हर लाल का आहे? बीटाचं टाकलाय. मला या कोथिंबीर घातलेल्या याची आतल्या सारणाची चव जी आहे ती पुडाच्या वडीची चव वाटली. नव्याने संसारात पडलेल्या काही नवविवाहित तरुणी सुद्धा आपल्याकडे स्पर्धक म्हणून आलेत. त्यांचा अनुभव बघूया. तुमचं नाव काय? मनीषा शिंदे. मोदकांबद्दल काय सांगाल तुमच्या? आज मी हेल्दी पंचामृत मोदक केलेले आहेत. अच्छा. हो हो हो, माझ्या खास माझ्या आजीची रेसिपी आहे. खाऊन बघूया. नक्की. माझं नाव अमृता भळगट. आज म्हणजे गणपती ज्यावेळी ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळी असं होतं की मोदक आणायचा. तर मला असं वाटलं की मी माझा जो टिपिकल उकडीचा मोदक असतो तोच घेऊन येईन, कारण की ती माझ्या घराण्यात म्हणजे स्पेशल रेसिपी आहे जी मला आजी आईकडून भेटलेली आहे बाहेरकडनं. हो, आणि सासूबाई ही सुगरण असल्यामुळे तिकडूनही तो थोडासा वारसा आलेला आहे. तर मी टिपिकल आपला उकडीचा मोदक आणलेला. सध्या नवीन मुली म्हणजे काय फ्युजन करतील कुणास ठाऊक. पण ह्या सगळ्या जणी पारंपरिक प्रकार घेऊन येत आहेत, ऐकून बरं वाटलं. अभिषा जोशी. मी एक थोडा ट्विस्ट आणि इनोव्हेशन करायचा प्रयत्न केला. ॲक्च्युली आहे पारंपरिक रेसिपीज. आम्ही नागपंचमीला पानोळे करतो. सो पानोळे गव्हाची पोळी करून आपण फक्त वाफवून घेतो. सो मी म्हटलं की ठीक आहे, आपण ते वाफवतो, त्याला मोदकाचा शेप देऊया. आणि आत मी मग मुगाचं आणि चण्याचे आपलं बेसन पीठ असतं ते भाजून त्याचं पुरण तयार केलं. अच्छा. डाळीचं, आणि ते स्टफ केलं. तुम्हा तिघींनाही स्पर्धेच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पुण्यातले सगळे स्पर्धक आता इकडे संपलेले आहेत आणि पुण्यात आज आपण पारंपरिक उकडीच्या मोदकांपासून ते अगदी चाट, दहीवडा, चायनीज मोदकांपर्यंत वेगवेगळे मोदकांचे प्रकार ट्राय केलेले आहेत. आणि त्यामुळे माझी खात्री आहे की परीक्षकांसाठी हे काम जर डिफिकल्ट झालेलं आहे, त्यामुळे त्यांना निकाल लावण्यासाठी आपण थोडासा वेळ देऊया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुमच्याच आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016. आजची स्पर्धा इथे संपली असं मी जाहीर करते आणि मला वाटतं दोन्हीही परीक्षकांनी त्यांचं काम केलेलं आहे. निकाल त्यांचा लावून झालेला आहे. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही निकाल जाहीर करावा. सगळ्यात आधी 3ऱ्या क्रमांकाची रेसिपी. 3ऱ्या क्रमांकाची रेसिपी आम्हाला आवडलेली आहे निवगऱ्या. अभिनंदन. गोवर्धन कडून त्यांना मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर. 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे दहीवडे. जोरदार टाळ्या. प्रथम क्रमांकाची रेसिपी थंडाई मोदक. क्या बात है. आजच्या या स्पर्धेत आपल्याकडे एकुलता एक पुरुष स्पर्धक होता. तर पुरुषांना पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून
आपले जे सहप्रायोजक आहेत कुचिना किचन सोल्युशन्स यांच्याकडनं त्यांना एक गिफ्ट वाउचर मिळणार आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. आजच्या या स्पर्धेच्या 3 विजेत्यांना तर भरघोस बक्षिसं मिळालीच आहेत, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आजच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आपले सहप्रायोजक कुचिना किचन सोल्युशन्स यांच्याकडनं प्रत्येकीला मिळते एक एक गिफ्ट वाउचर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा एकदा. आजच्या भागातल्या आपल्या सगळ्या स्पर्धकांना एबीपी माझ्याकडून मिळते एक छोटंसं गिफ्ट. चला गणेशाला अर्पण करूया प्रसाद महामोदकाचा. गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016 चे आपले जे सहप्रायोजक आहेत कुचिना किचन सोल्युशन्स यांच्याकडनं आपल्या अंतिम फेरीतल्या 3 विजेत्यांना आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत. प्रथम पारितोषिक आहे किचन चिमणी, द्वितीय पारितोषिक आहे हॉब आणि तृतीय पारितोषिक आहे कुक टॉप. आहे की नाही एक्साइटमेंट? तेव्हा आवर्जून या स्पर्धेत सहभागी व्हा आणि ही आकर्षक बक्षिसं मिळवा. मागच्या भागात आपल्याला मुंबईतनं 3 फायनलिस्ट मिळालेले, आजच्या भागात आपल्याला पुण्यातनं 3 फायनलिस्ट मिळाले आणि पुढच्या भागात आम्ही नाशिकला येणार आहोत तिकडनं 3 फायनलिस्ट शोधण्यासाठी. तेव्हा नाशिककरांना मी आवाहन करते की आवर्जून या स्पर्धेत सहभागी व्हा आणि आनंद घ्या. आजचा हा भाग इथेच संपला असं मी जाहीर करते. नमस्कार.